समोरच्या बाजूने अजित पवार यांच्या गटाकडून मुदतवाढ मागण्यात आली. आमच्या वकिलांनी त्याला विरोध केला, पण अध्यक्षांनी त्यांचा निर्णय घेतला आणि त्यांनी आता 23 तारखेपासून हिअरिंग ठेवलेलं आहे. आज मी ह्या अपेक्षेने आलेलो की माझी साक्ष आज होईल, परंतु आता ती तारीख 23 तारीख निश्चित करण्यात आली आहे, कारण विरोधी बाजूच्या वकिलांनी आम्ही जे फाईल केलेले ॲफिडेव्हिट्स आहेत ते वाचण्यासाठी आणि तयारी करण्यासाठी वेळ मागितला. एक महत्त्वाचं अनिल पाटील यांचं असं म्हणणं होतं या सगळ्यामध्ये प्रतिज्ञापत्रांमध्ये जो वारंवार त्यांनी उल्लेख केला आहे की शरद पवार कॉन्स्टिट्युशनली लोकशाहीला धरून निर्णय घेत नव्हते, त्याबद्दल त्यांनी आता असं वक्तव्य केलं आहे की भाकरी फिरवण्याचा उल्लेख शरद पवार वारंवार करत होते. याचा अर्थ पक्षामध्ये अशांतता होती आणि मनमानी करण्याचा सगळा कारभार सुरू होता. अनिल पाटील 2019लाच आमच्या पक्षात आलेले आहेत, त्यामुळे भाकरी फिरवण्याचा आणि त्यांचा काही संबंध येण्याची आवश्यकता नाही आहे, कारण तेच मुळात अजून आमचा पक्ष कसा चालतो याची माहिती त्यांना नाही आहे. ते आत्ताच नुकतेच आमच्या पक्षात 2019ला त्यांना भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं नाही, त्यानंतर ते आमच्या पक्षात आले. सर, त्यानंतर जर आपण पाहिलं तर मग त्यांच्याकडून नवीन कागदपत्र देखील दाखल करण्यात आलेली आहे आता, त्यामुळे त्याच्याकडे नवीन कागदपत्र दाखल करण्यात आलेली आहेत. त्याबद्दल आमच्या वकिलांनी ती कागदपत्र पाहण्यासाठी मागितलेली आहेत आणि त्यासाठी अध्यक्षांनी मान्यता दिलेली आहे. त्याप्रमाणे ती कागदपत्र जी नवीन दाखल केलेली आहेत ती पाहण्यात येतील. मधल्या काळात काही आमदार जे आहेत त्यांचं शपथपत्र काही लोकांनी तिकडे सादर केलं, काही लोकांनी इकडे सादर केलं, अशी परिस्थिती होती. आता नवीन शपथपत्र सादर करण्यात आले असेल काही माहिती नाही की याच्यात काय होती. माहीत नाही मला काय सादर करण्यात आले आणि कुणी सादर केलेले आहेत. विधानसभेचे सदस्य काही इकडे, काही तिकडे, काहींनी मग तिकडे जाऊन पुन्हा इकडे अशी वेगळी भूमिका घेतलेल्या आहेत. त्याप्रमाणे आज जे दाखल करत असतील ते आज काय कुणी केले मला माहीत नाही, पण ते पाहावं लागेल. मनोज जरांगे आता मुंबई यायला निघालेले आहेत, त्यांच्या मागणी जे आहेत ते पूर्ण होऊन झालेलं नाही, त्यामुळे एक आक्रमक पवित्र त्यांना घेतला आहे. 26 तारखेला मुंबईला सर्वांना चला असं देखील एक त्यांना सर्व समाजाला नाही, सरकारने वारंवार आश्वासनं दिलेली आहेत. मनोज जरांगेंनी देखील मुख्यमंत्र्यांशी बोलून वेगळ्या वेळा ठरवलेल्या आहेत आणि त्या सगळ्या वेळा टळून गेलेल्या दिसत आहेत. आणि मनोज जरांगे यांनी सरकारला मुदत दिलेली होती, ती मागच्या वेळची मुदत वाढ देण्याचं काम देखील झालं. आता 24 तारीख पुन्हा दिलेली होती, त्याप्रमाणे आता त्यांना आजच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आवाहन केलेलं माझ्या पाहण्यात आलं. त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला ते कसा प्रतिसाद देत आहेत त्यावर ठरेल. 25 तारखेला तुम्ही असं सांगितलं की 25 तारखेला तुम्ही लोकसभा निवडणुकासंदर्भातल्या जागा वाटपाच्या चर्चेसाठी जाणार आहात. तर सांगलीची जागा मागच्या वेळी मित्रपक्षाला म्हणजे काँग्रेसला सोडली होती, त्यातून ती स्वाभिमानीकडे गेली. यंदा सांगलीच्या जागेवरती राष्ट्रवादीचा दावा असेल का? मला असं वाटतं की अशा इंडिव्हिज्युअल जागांच्या विषयी जाहीर भूमिका मांडणं हे आमच्या महाविकास आघाडीच्या चर्चेत अडथळा ठरू शकतं. पण तुम्ही म्हणताय त्यात काही तथ्य आहे. हे त्यांना विचारलं पाहिजे, मला कसं माहिती. सर, आज पूरा शेड्यूल किया गया कब कौन सी सुनवाई हुई, लेकिन जिस तरीके से लग रहा है कि शायद इसके बाद ही जो है अंतिम फैसला जो है विधानसभा तक दे पाएंगे. लग रहा है डिले करने के लिए पूरा प्रोसेस सही है. नहीं, अभी आज मैं तो तैयारी में आया था क्योंकि मेरा क्रॉस आज होगा ऐसी अपेक्षा थी, लेकिन सामने वाले पार्टी की तरफ से एप्लीकेशन दिया गया कि उनको हमारी जो एफिडेविट्स हमने किए हैं उसको देखने के लिए और वक्त चाहिए, स्टडी करने के लिए. तो हमने उसको विरोध किया. हमारे वकील
जो थे उन्होंने विरोध किया। अब उसके बावजूद विधानसभा के अध्यक्ष जी ने उनका कहना, उनकी रिक्वेस्ट मान्य कर ली है और अभी नया शेड्यूल उन्होंने तय किया है जो 23 तारीख से शुरू होगा। तो इस बार शेड्यूल शुरू होगा, लेकिन जिस तरीके से पहले चीज़ें खींची गई और अभी कहीं ना कहीं लोकसभा चुनाव बहुत नज़दीक है, ऐसे में आपको पूरे सब चीज़ों को डिले करते जाना, ये लगता है कि आपको ऐसा हो सकता है? हाँ, ऐसा है कि इसको काफ़ी 6 महीने हुए हमारी डिफेक्शन को। हमने पिटिशन फाइल करके 6 महीने हुए। जिस दिन डिफेक्शन हुआ, यानी जिस दिन मंत्रिमंडल में हमारे कुछ लोग शामिल हुए, उसी दिन हमने डिस्क्वालिफिकेशन जो पिटिशन सबमिट किया है इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया को, उसके बारे में इन्फॉर्म किया है और अब 6 महीने के बाद हियरिंग हो रहा है। वैसे तो हमने डिस्क्वालिफिकेशन पिटिशन जब सबमिट किया था उसी वक्त 15-20 दिन में उसके ऊपर सुनवाई होने की आवश्यकता थी। वही बात शिवसेना की हुई है और काफ़ी दिन हो गए। अब उनके बारे में तो 1 साल भी गुजर गया है और इसीलिए डिले तो इतना हुआ है। ऐसा लगता है कि पार्लियामेंट के इलेक्शन की राह देख के ये टाइम टेबल बनाया जा रहा है, ऐसा कभी कभी लगता है। इलेक्शन कमीशन का जो फैसला शिवसेना के बारे में आया था, उसी को आधार मानकर उन्होंने शिवसेना पार्टी के शुरू को दी थी और जो उन्होंने संविधान था इलेक्शन कमीशन के पास, उसी को आधार माना। आपके बारे में अब तक फैसला आया नहीं है, आपके लिए शायद एक अच्छी बात हो सकती है अभी तक, लेकिन इलेक्शन कमीशन का अगर फैसला आता है तो लगता है कि फिर से नई चीज़ें शुरू होंगी, क्योंकि अब तक आप फैसले का इंतजार तो आप। इलेक्शन कमीशन के में हमारी पार्टी के बारे में सुनवाई हो चुकी है और उन्होंने वो ऑर्डर के लिए क्लोज किया है। इसका मतलब है कि कभी भी उसकी इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया की ऑर्डर बाहर आ सकती है और उनका फैसला कभी भी आ सकता है। अजीत पवार की जो कुछ दिनों पहले एक महिला सभा हुई थी, महिला मिलावा हुआ था, उसमें उन्होंने एक वक्तव्य किया था कि मैंने जब कोई शब्द दिया है, जबान दी है, उसका मैंने पालन किया है, मैं उससे अभी फिरा नहीं। लेकिन कुछ लोग सिर्फ बातें करते रहते हैं, चीज़ों को करते नहीं। आपके एनसीपी हैंडल से ट्वीट किया गया, उनको कहीं ना कहीं ट्रोल किया गया, उनके वक्तव्य को आगे बढ़ाया गया कि किस तरीके से उन्होंने अपनी कहे हुए शब्द को घुमाया है। लग रहा है अजीत दादा लगातार जो पहले कहते थे प्रधानमंत्री मोदी हो या बीजेपी के बारे में, अब उनकी भाषा बिल्कुल बदल गई, उसको आप जनता के सामने लाना चाहते हैं। सवाल क्या है? सवाल यह है कि अगर अजीत दादा पवार अगर महिला मेलावा में अगर ये कहते हैं कि वो अपने शब्दों पे अभी भी कायम है, तो आप ये बताने की कोशिश कर रहे हैं कि अपने शब्दों पे कायम नहीं है, लगातार उनके वक्तव्य और उनका जो स्टैंड है वो बदला है शामिल होने के बाद। सर, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना आता ईडीने नोटीस पाठवली आहे, चौकशीसाठी हजर राहतो कमल पटेल सुरबुद्धीने ही कारवाई केलेली। असं आहे की त्यांना नोटीस आलेली आहे आणि मला खात्री आहे की रोहित पवार हे त्या नोटिसीला समर्पक उत्तरं देतील। रोहित पवार हे राजकारणी होण्याच्या आधी अतिशय उत्तम असे उद्योजक होते आणि त्यांनी चांगल्या प्रयत्नातनं त्यांच्या कंपन्या महाराष्ट्रात त्यांच्या भागात उभ्या केलेल्या आहेत। आता त्यावर ईडीने कारवाई केलेली आहे। ईडीने कोणती माहिती मागितली त्या सर्व माहित्या उपलब्ध करून देण्याचं काम निश्चितपणानं रोहित पवार करतील आणि ईडीच्या कोणत्याही कारवाईला समर्थपणाने ते उत्तर देतील असा मला विश्वास आहे।